जायचं म्हणलं तर जाता येत होतं का? मशीला वाटलं मी आता मंदिरात जावं आणि कीर्तन ऐकत आहे, स्वातीत ऐका त्यांचं कीर्तन आहे आणि जाऊन ऐकत बसावं असं मशीला वाटलं तर ते येऊ शकते काय? का गाय येऊ शकते का? डुक्कर येऊ शकतं का? साप? ह्या सगळ्या 184 योनीमधून आपण इथं आलोत. म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला मनुष्य देह मिळालाय आणि या मनुष्य देहामध्येच येऊन जन्मात आपल्याला मोक्ष प्रदान करून घेता येतो. या मनुष्य देहामध्येच येऊन तर पुन्हा आपल्याला पुनरुक्ती जननम पुनरुक्ती मरणम करत बसायचं का? आपल्याला तेच 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 पुन्हा अजून जन्माला यायचं, पुन्हा डुक्कर व्हायचं, पुन्हा मुंगी व्हायचं, पुन्हा काय ते बैल व्हायचं. बैलाला किती मारतात? चालायला गेला उतवणीला गेला हे शेतकरी महाराज किती मारतात बैलाला तुम्ही? हा मग बैलाला म्हणता येते का मला मारू नका? म्हणता येते का? किंवा त्याला वाटते का आता मला हे जन्म नको तर मी याच्यासाठी काय करू? आपलंही तसंच आहे. आपल्याला फक्त आपण ह्याच्यात मध्ये भरून गेलो, आपल्याला काय करायचंय हे कळत नाही आपल्याला. आपण ह्या जन्मामध्ये आलो तर आपल्याला काय करायचंय? एक छोटासा दृष्टांत देते. एक राजा होता, एक राजा होता आणि त्याने सांगितलं, मी आपल्या प्रधानाला सांगितलं की आपले राजे साहेब उद्या उद्यानामध्ये बसणार आहेत म्हणले. सकाळपासून बरं का, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका उद्यानात बसणार आहेत म्हणले. आणि जो कोणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजाला येऊन स्पर्श करेल तर त्याला राजा आता पुढे गादीवर बसवणार आहे म्हणले. म्हणजे राज्य पद मिळणार आहे ना त्याला. हा बोलणी पिटवली, सगळ्या लोकांना झोपी आली नाही. म्हणजे आता आपल्याला सकाळी मी कधी उठणार आहे? मी आता उद्या 4लाच उठणार आहे, मी 3लाच उठणार आहे असं ठरवलं ना सगळ्यांनी. सकाळी ठरवलं आणि निघाले ते सकाळी. पण राजा प्रधानाला काय केलं होतं? राजेसाहेब तुम्हाला काय नाही सांगतो म्हणजे त्यांनी अशी दुकानं लावले होते. खरं दुकान, पाणीपुरीचे गाडे, पुन्हा पुढे गेले तर पावभाजीचे गाडे लावलेले होते आणि सगळं फ्री. खूप दुकाने यात्रा भरवली. आपली परळीत महाशिवरात्रीची यात्रा, इथं पण आम्ही आज येत आहेत आपल्या चंपावती नगरीमध्ये पहिली यात्रा. अशी यात्राच भरवली आणि तुम्हाला काय वस्तू घ्यायच्या ते आपला हरमाल, बायकांना आवड असते हरमाल, भांडे प्लास्टिकचे, पुन्हा ते गोळा करायचे आपले. आता प्लास्टिकच आले ना, स्टीलचे पितळी नको वाटायचं, खूप घासावं लागायचे त्याला. तांब्याचे तर नकोच नको, ते पण नको आणि स्टीलचे पण खराबच होईल. आता इथून पुढे आपण स्टीलचे वापरले, आता इथून पुढच्या पुढील काय वाटायला प्लास्टिकचे असावे, ट्रान्सपरंट असावे. ट्रान्सपरंट असू द्या वाटत्या घरामध्ये, तुम्हाला कळतच नाही. स्टीलचे डबे सुनबाईला सासूबाईला कष्ट करू 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 ते स्टीलचे डबे घेतले. पेंटे दे, डबा घे, साडी दे, डबा घे करू करू ते कप घेतले ना. पण आता ह्या पुढच्या पोरी आल्या, त्यांनी एकात घालून ठेवून दिले. खरंय का नाही मला सांगा? आणि त्या काय म्हणतात त्याच्यात दिसत नाही, उभं शोधत बसावं लागतंय. त्याच्यापेक्षा आता ते आलं प्लास्टिकचं. मग ते असे काही प्लास्टिकचे हरमालचे दुकानं लावले, साड्यांचे कपड्याचे दुकानं लावले, पुन्हा खाऊचे दुकानं लावले. खूप असं यात्राच भरवली राजामध्ये. लोक सकाळी उठले तर म्हणले अरे अरे ते यात्रेमध्येच बसले ना ते घेत. आता कोणी फुले अजून फुल म्हणलं काय बघायचंच काम नाही ना, गर्दीच नव्हते. सगळे जण तिथंच घेत बसले. किती काय काय घेऊ आणि घरी नेऊन ठेवू, काय काय घेऊ आणि घरी नेऊन ठेवू, असंच झालं ना त्यांना. त्याच्यात संध्याकाळ होऊन गेली, त्यांना विसर पडला की आपल्याला राज्यपद मिळणार आहे. एक छोटा मोहा पाहिजे, मोहा. एक मोहा कसा असतो बरं का, छोट्या एका मोहापायी त्यांनी राज्यपद गमावलं. सायंकाळ झाली आणि प्रधान राजे चिडले ना, म्हणले कोणीच कसं नाही आलं मला स्पर्श करायला. म्हणले प्रधान म्हणला मग मी काय वेळ आहे का म्हणले कुणाला बी राज्यपद द्यायला? लोक 2 वाजल्यापासून येऊन बसले असते ना, तुम्हाला शिवले असते आणि राज्यपद घेतलं असतं. म्हणले मी काय एवढं वेळ नाही म्हणलं, त्याला दुकाने लावले. तसंच आपलं झालंय बरं का. आपण या संसारामध्ये आपल्याला पाठवले परमेश्वराने आणि आपण इथंच बसलोत. साड्या घे, गाडी घे, बंगला घे, पुन्हा शेती घे, पुन्हा कार घे, 2 व्हीलर घे, 4 व्हीलर घे. आपण ह्याच्यामध्येच गुरफटून बसलो आणि परमार्थाला जायचं म्हणलं. निघाले एखादा दिवस आपल्या इथला मंडळाचा कार्यक्रम आहे. कशाला जाते का बाई त्या मैत्रिणी? कशाला जायचंय तिथं? कशाला जायचंय तिथं? काय आहे तिथं? तिथं गेल्यानंतर काय होतंय? कीर्तनाला गेल्यावर काय होते? आता तुम्हाला कीर्तन